स्पर्धेला 4 वेळेस प्रश्न विचारलाय। हा प्रश्न काय सांगतो, चौरसाचे क्षेत्रफळ 256 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्या चौरसाची परिमिती किती? तुम्हाला परिमिती विचारलेली आहे। मग चौरसाची परिमिती सूत्र काय? चौरसाची परिमिती इज इक्वल टू दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज। तुम्ही असेही करू शकता किंवा 4 गुणाकार बाजू तुम्ही असेही लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही। दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज किंवा 4 गुणाकार बाजू, चौरसाची परिमिती। आता बघा, चौरसाची परिमिती म्हटल्यावर तुम्हाला बाजू माहित पाहिजे, पण तुम्हाला बाजू नाही दिली आहे। तुम्हाला काय दिलंय, तर तुम्हाला दिलंय चौरसाचे क्षेत्रफळ। त्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल, तर चौरसाचं क्षेत्रफळ इज इक्वल टू, याचं सूत्र काय की बाजूचा वर्ग। चौरसाचं क्षेत्रफळ इज इक्वल टू बाजूचा वर्ग। मग बाजूचा वर्ग जागेवर ठेवा आणि तुम्हाला चौरसाचं क्षेत्रफळ दिलंय, किती आहे ते, तर 256 आहे। मग 256 चौरस सेंटीमीटर तुम्हाला दिलाय। बाजूचा वर्ग दोघाला अंडर रूट मध्ये टाका। मग याच्यामुळे होतं काय की अंडर रूट आणि हे दोन कट झाले, मग काय राहते मित्र या ठिकाणी, तर बाजू राहते। मग 256 हे कशाचा वर्ग आहे रे, तर 16चा वर्ग आहे। मग बाजू किती भेटली, तर 16। मग 4 गुणाकार बाजू, 4 गुणाकार बाजू किती, तर 16। 16 गुणाकार 4, 16 किती, तर 64 सेंटीमीटर असं याचं उत्तर येईल। पर्याय नंबर 3 संपला कार्यक्रम।